आपल्याला बरेच वेळा प्रश्न पडतो की छोट्या भुकेसाठी काहीतरी टेस्टी आणि युनिक तर पाहिजेच. तर अशा वेळेला काय बरं करायचं? चला तर मग आपण स्टार्ट करूयात. इथे आपण घेतले एक कटोरीमध्ये चाळून घेतलेले मुरमुरे, त्यानंतर घेतले थोडंसं लाल तिखट, चवीप्रमाणे घ्यायचं आहे. त्यानंतर कट केलेली हिरवी ताजी कोथिंबीर, कढीपत्त्याची पानं, शेंगदाणे घेतले आहेत मी, आणि ठेचून घेतलेला लसूण घेतला आहे आणि हळद पावडर घेतलेली आहे. चला तर मग आता आपण सुरुवात करूया. सर्वात अगोदर मी इथे कढई ठेवली आहे गरम करण्यासाठी. त्या कढईमध्ये तेल टाकून घेते. तुम्ही बघू शकता मी थोडंसंच तेल टाकलेलं आहे, अगदी एखादा चमचा असेल. त्यानंतर त्या तेलामध्ये आपण सुरुवातीला शेंगदाणे तळून घ्यायचे आहे. तर शेंगदाणे तळत असताना अगदी मंद आचेवर हे शेंगदाणे तळले गेले पाहिजे, म्हणजे शेंगदाणे छान कुरकुरीत होतात. तर याप्रमाणे तुम्ही बघू शकता मी सर्व शेंगदाणे अगदी मंद आचेवर तळून घेत आहे. तर आपले शेंगदाणे याप्रमाणे तळले की ते काढून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे हे लालसर रंगावर तळून झालेले आहे. तर आता त्याच तेलामध्ये आपण टाकून घेऊयात ठेचून घेतलेला लसूण. तर लसूण हा सोलून ठेचून घेतला की आपण जो चिवडा बनवणार आहोत त्याला खूप छान टेस्ट येते. चला तर मग त्यापुढे आपण लसूण लालसर रंगावर तळून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये टाकूयात कढीपत्त्याची पानं. तर कढीपत्त्याची पानं छान तडतडली की त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे हळद पावडर आणि लाल मिरची पावडर चवीनुसार घ्यायची आहे. ज्याला खूप जास्त तिखट आवडत असेल त्याने आणखीही लाल तिखट टाकले तरी चालेल. तर मी इथे थोडेसे लाल तिखट टाकले आहे आणि तेलात छान परतून घेत आहे. तुम्ही बघू शकता आपले लाल तिखटही आता छान तेलात परतले गेले आहे. आता आपण त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे कट केलेली कोवळी कोथिंबीर. तर कोथिंबीर ही स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे आणि नंतर मी त्यामध्ये ॲड केलेली आहे. तर आता तुम्ही बघू शकता आपली कोथिंबीरही छान परतून त्याला खूप छान टेक्स्चर आलेलं आहे. तर आता त्यामध्ये आपण ॲड करूयात मुरमुरे हे स्वच्छ चाळून घेऊन मी यामध्ये टाकून घेत आहे. तर आपण हे मुरमुरे टाकल्यावर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि या कढईमध्ये छान मुरमुरे गरम करून घ्यायचे आहे. आता हे मुरमुरे गरम झाले की एका डिशमध्ये ते काढून घेऊयात आणि काढल्यानंतर ते हाताच्या साहाय्यानं आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे हळदीची तेलाची कोटिंग त्या मुरमुऱ्यांना येते. आता त्यावरून टाकून घेऊयात शेंगदाणे. त्यानंतर त्यात ॲड करायची आहे बारीक शेव आणि फरसाण असेल तर चवीनुसार फरसाण. पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया. याप्रमाणे मी सर्व हा चिवडा एकजीव करून घेते. तर तुम्ही बघू शकता आपला चिवडा किती सुंदर दिसतोय. तर याप्रमाणे आपण सर्व चिवडा एकत्र करून घ्यायचा आहे. आता त्यामध्ये टाकून घेऊयात कोथिंबीर छान मिक्स करून घ्यायची आहे. आता त्यामध्ये टाकूयात थोडीशी पिठी साखर टाकल्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊयात चवीनुसार मीठ आणि पुन्हा एकदा छान एकजीव करून घेऊया. आणि अशा प्रकारे
आपला इन्स्टंट आणि छोट्या भुकेसाठी बनणारा चिवडा तयार आहे. तर एकदा नक्की ट्राय करा असा छोट्या भुकेसाठी चमचमीत आणि माझ्या पद्धतीने बनवलेला चिवडा.